हॅलो फ्रेंड, मी प्रतीक्षा साखरे मॅम. तर आज आपण बघू क्लास 10चा सायन्स 2 2024चा पेपर. तर यामध्ये बेटा पेपर जो आहे तो 2 तासासाठी असतो. याच्यामध्ये मार्क्स आहे तुम्हाला 40 मार्क्ससाठी आहे. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे बेटा, क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे तो तुम्हाला 5 मार्कासाठी दिलेला असतो. यामध्ये आहे चूज अँड राईट करेक्ट ऑप्शन. 5 जे आहेत ते तुम्हाला चूज अँड करेक्ट ऑप्शन लिहिण्यासाठीचेच आहे. त्यानंतर पहिला प्रश्न आहे रिजनरेशन अकर्स इन, म्हणजे जे रिजनरेशन आहे हे कुठं होत असते, कोणत्या ॲनिमलमध्ये होत असते. तर याचा आन्सर आहे बेटा प्लॅनेरिया. याचा आन्सर काय आहे? प्लॅनेरिया आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिज गिव्ज अस द ब्रेवरेज. म्हणजेच लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिज नावाचा जो बॅक्टेरिया आहे तो आपल्याला कोणत्या प्रकारचं पेय या ठिकाणी देतो. तर याचा आन्सर आहे बेटा सायडर. काय असणार? सायडर. क्वेश्चन नंबर 3 आहे अ मायनर चेंज अकर्स ड्यू टू चेंज इन पोझिशन ऑफ ॲनी न्यूक्लिओटाइड इज टर्म ॲज. म्हणजेच न्यूक्लिओटाइडच्या पोझिशनमध्ये थोडासा जो चेंज होतो त्याला काय म्हटलं जाते. तर याचा आन्सर आहे बेटा म्युटेशन. याचा आन्सर काय असणार? म्युटेशन. यानंतर आहे क्वेश्चन नंबर 4, ॲटॉमिक पॉवर प्लांट इन महाराष्ट्र इज. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये ॲटॉमिक पॉवर प्लांट हे कुठं आहे. तर याचा आन्सर आहे बेटा तारापूर. आणि हे जे तारापूर आहे हे पालघर डिस्ट्रिक्टमध्ये येतात आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 5, एक्झाम्पल ऑफ फायलम आर्थ्रोपोडा इज. म्हणजेच फायलम आर्थ्रोपोडाचं एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर याचं एक्झाम्पल आहे बेटा स्कॉर्पियन. काय आहे? स्कॉर्पियन. यानंतर आहे आपला क्वेश्चन फर्स्टमधला बी, सॉल्व द फॉलोइंग. जसं की आपण बघितलं क्वेश्चन फर्स्टमधला जो ए होता तो सुद्धा 5 मार्कासाठी होता आणि क्वेश्चन फर्स्टमधला जो बी आहे तो सुद्धा 5 मार्कासाठी येणार आहे. तर यामधला पहिला क्वेश्चन आहे बेटा पिक द ऑडमॅन आउट. म्हणजेच गटात न बसणारा शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे. तर पहिला आहे डकबिल प्लॅटिपस, लंगफिश आणि पेरिपॅटस. तर हे 3 जे आहेत हे आहेत कनेक्टिंग लिंक्स. आणि यामधलं हे जे पॉम्फ्रेट आहे हे कोणत्याही प्रकारच्या फायलममधलं जे कनेक्टिंग लिंक्स आहेत ते येणार नाही. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर जे आहे ते पॉम्फ्रेट हे असणार आहे. यामधला नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट कॉरिलेशन. तुम्हाला कॉरिलेशन कंप्लीट करायचं आहे. तर स्किन जे आहे ते मेलॅनिन नावाचं पिगमेंट सिक्रीट करत असते. तर पॅनक्रियाज हे कोणतं पिगमेंट सिक्रीट करणार. तर याचा आन्सर आहे बेटा इन्सुलिन. याचा आन्सर काय आहे? इन्सुलिन. यानंतर बघायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन असा आहे स्टेट ट्रू ऑर फॉल्स. ट्रू आहे की फॉल्स आहे हे आपल्याला सांगायचं आहे. प्रोडक्शन ऑफ व्हेरियस युजफुल ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स विथ द हेल्प ऑफ वॉटर इज कॉल्ड ब्ल्यू रिव्हॉल्युशन. तर याचा आन्सर आहे बेटा ट्रू. हे जे आहे हे काय आहे? ट्रू आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट फुल फॉर्म ऑफ WHO. WHOचा फुल फॉर्म काय आहे. तर W म्हणजे वर्ल्ड, H म्हणजे हेल्थ आणि O म्हणजे ऑर्गनायझेशन. तर याचा आन्सर होणार वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. समजलं बेटा? नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅच द पेअर. तर या ठिकाणी क्वेश्चन असा आहे की आपल्याला मॅच करायचं आहे. तर ए मध्ये दिलेलं आहे मेल आणि बी मध्ये तुम्हाला 3 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर मेल जो आहे या मेलमध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स किती असतात. तर याचा करेक्ट आन्सर आहे बेटा आन्सर नंबर बी, म्हणजेच 44 + XY हे मेलमध्ये असणारे नंबर ऑफ क्रोमोझोम्स आहेत. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2. आपण आत्तापर्यंत बघितला क्वेश्चन नंबर फर्स्ट. आता स्टार्ट होत आहे क्वेश्चन नंबर 2. तर हा जो क्वेश्चन नंबर 2 आहे हा येत असतो 4 मार्क्ससाठी आणि यामध्ये तुम्हाला कोणतेही 2 सॉल्व करायचे असतात. तर पहिला प्रश्न आहे थ्रू टॉर्टॉइज लिव्ज ऑन लँड ॲज वेल ॲज इन वॉटर इट कॅन नॉट बी इन्क्लुडेड इन क्लास ॲम्फिबिया. तर हा जो क्वेश्चन आहे हा आपला असणार आहे लेसन नंबर 6, ज्याचं नाव आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. यामध्येच दिलेलं आहे तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन हायड्रोइलेक्ट्रिक एनर्जी, सोलार एनर्जी अँड विंड एनर्जी आर कॉल्ड रिन्युएबल एनर्जीज. या तिन्ही एनर्जीला रिन्युएबल एनर्जीज असं म्हणतात. रिझन द्यायचं आहे. हा प्रश्न आपला आहे बेटा लेसन नंबर 5, ज्याचं नाव आहे टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. टुवर्ड्स
ग्रीन एनर्जी. नेक्स्ट क्वेश्चन आहे वी फील टायर्ड आफ्टर एक्झरसाइज. आपण जेव्हा एक्झरसाइज करतो तेव्हा आपल्याला थकल्यासारखं का जाणवते. तर हा जो क्वेश्चन आहे हा आहे आपला लेसन नंबर 9 मधला, लेसन नंबर 9 ज्याचं नाव आहे सोशल हेल्थ. यानंतर बघा बेटा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन 2 मधला बी. क्वेश्चन 2 मधला बी. तर हा जो आहे क्वेश्चन 2B हा येत असतो 6 मार्क्ससाठी. यामधलं पहिलं आहे राईट 4 ॲडवर्स इफेक्ट ऑफ रेडिएशन्स ऑन ह्युमन बॉडी. तर जे रेडिएशन्स आहे या रेडिएशन्सचे ह्युमन बॉडीवर होणारे परिणाम लिहायचे आहेत. तर हा क्वेश्चन आहे बेटा लेसन नंबर 5 मधला, लेसन नंबर 5. त्यानंतर दिलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन रीड्रॉ अँड कंप्लीट द गिवन चार्ट. खाली दिलेला जो चार्ट आहे हा तुम्हाला पुन्हा काढून कंप्लीट करायचा आहे. फॅक्टर्स अफेक्टिंग द सोशल हेल्थ. सोशल हेल्थला अफेक्ट करणारे फॅक्टर्स या ठिकाणी लिहायचे आहेत. तर हा सुद्धा तुमचा क्वेश्चन असणार आहे लेसन नंबर 9 मधला ज्याचं नाव आहे सोशल हेल्थ. यानंतर बघायचं आहे बेटा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 राईट आणि 4 इम्पॉर्टंट फॅक्ट्स राईट विच मस्ट बी थ्रू ओव्हर व्हाईल कन्सिडरिंग द स्कोप ऑफ डिझास्टर. 4 इम्पॉर्टंट फॅक्ट लिहायचे आहे डिझास्टरच्या रिलेटेड. तर हा क्वेश्चन तुमचा असणार आहे लेसन नंबर 10 मधला. तर यानंतर बघा क्वेश्चन नंबर 4 नेम 2 फ्युल्स ऑब्टेन बाय मायक्रोबियल प्रोसेस. व्हाय इट इज नेसेसरी टू इन्क्रीज द यूज ऑफ सच फ्युल्स. तर मायक्रोबियल प्रोसेसपासून आपल्याला मिळणाऱ्या 2 फ्युलचे नावं लिहायचे आहेत. तर हा क्वेश्चन असणार आहे तुमचा लेसन नंबर 7 मधला ज्याचं नाव आहे इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. त्यानंतर बघा बेटा क्वेश्चन नंबर 5 व्हॉट इज DNA फिंगरप्रिंटिंग अँड वेअर इट इज मेनली यूज. क्वेश्चन आहे DNA फिंगरप्रिंटिंग म्हणजे काय आणि त्याचा नेमका उपयोग जो आहे तो कुठे होतो. तर हा क्वेश्चन आहे तुमचा लेसन नंबर 8 मध्ये असणार आहे. लेसन नंबर 8 ज्याचं नाव आहे सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. यानंतर बघू बेटा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो असणार आहे 15 मार्क्ससाठी. किती मार्क्ससाठी असणार आहे 15 मार्क्स. आणि यामधले तुम्हाला करायचे आहे आणि 5 कोणतेही 5. प्रत्येक क्वेश्चनला 3 मार्क या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. तर यामध्ये आहे क्वेश्चन नंबर 1 ज्याच्यामध्ये 3 सब क्वेश्चन्स आहे. ए म्हणजेच की व्हॉट इज विटॅमिन्स. बी क्लासिफाय देम अकॉर्डिंग टू देअर सोल्युबिलिटी अँड सी गिव्ह 1 एक्झाम्पल ऑफ ईच टाईप ॲज पर अबो क्लासिफिकेशन. तर हा क्वेश्चन तुमचा असणार आहे लेसन नंबर 7 ज्याचं नाव आहे इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. त्यानंतर बघा बेटा क्वेश्चन 3 मधला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स. खालच्या ज्या टर्म्स आहेत त्या तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. स्टीम सेल्स, क्लोनिंग आणि जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप. तर हा जो क्वेश्चन आहे हा आहे तुमचा लेसन नंबर 8 मधला ज्याचं नाव आहे सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. तर यानंतर बघायचं आहे आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की तुम्हाला खाली दिलेला जो पॅसेज आहे तो कंप्लीट करायचा आहे. त्याच्यामध्ये ज्या फिलिंग द ब्लँक्स दिलेल्या आहेत त्या तुम्हाला कंप्लीट करायच्या आहे. तर हा क्वेश्चनसुद्धा तुमचा असणार आहे लेसन नंबर 8 मधला ज्याचं नाव आपण आत्ताच बघितलं काय आहे बेटा सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. तर आता बघायचं आहे आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. तर क्वेश्चन नंबर 4 असा आहे ऑब्झर्व द गिवन पिक्चर अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर खाली दिलेली जी डायग्राम आहे ती तुम्हाला ऑब्झर्व करायची आहे आणि त्याच्या बेसिसवर काही प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहेत. तर हा प्रश्न तुमचा आहे लेसन नंबर 5 मधला ज्याचं नाव आहे टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. काय नाव असणार आहे बेटा टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. यानंतर आहे क्वेश्चन नंबर 5 कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. खाली दिलेला जो चार्ट आहे तो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. हॉबीज हेल्पफुल टू ओव्हरकम स्ट्रेस. म्हणजे जो आपला स्ट्रेस आहे त्याला कमी करण्यासाठी कोणकोणत्या पद्धती या ठिकाणी वापरू शकतो. तर हे क्वेश्चन असणार आहे तुमचा लेसन नंबर 9 ज्याचं नाव आहे सोशल हेल्थ. सोशल हेल्थमधला हा क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर लगेचच क्वेश्चन नंबर 6 आहे राईट नेम ऑफ एनी 6 मटेरियल्स विच आर टू बी इन द फर्स्ट एड बॉक्स. तर फर्स्ट एड बॉक्समध्ये येणाऱ्या 6 मटेरियलची नावे लिहायची आहे.
तर हा क्वेश्चन आहे लेसन नंबर 10 मधला बेटा, ज्याचं नाव आहे डिझास्टर मॅनेजमेंट. या डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की फर्स्ट एड किटमध्ये कोणत्या पद्धतीचे 6 मटेरियल असले पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 आहे. क्वेश्चन नंबर 7 आहे, यामध्ये दिलेलं आहे डिफाईन वेस्टिजियल ऑर्गन. त्याच्यामध्येच बी आहे सब क्वेश्चन राईट नेम्स ऑफ एनी 2 वेस्टिजियल ऑर्गन इन द ह्युमन बॉडी. आणि त्याच्यातच सी दिलेला आहे राईट नेम ऑफ दोज ॲनिमल्स इन विच दीज वेस्टिजियल ऑर्गन्स आर फंक्शनल. तर हे जे क्वेश्चन आहे बेटा, हा तुमचा आहे लेसन नंबर 1 मधला, ज्याचं नाव आहे हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन, जो की तुम्ही वर्ग 10वीच्या सुरुवातीलाच शिकलेले आहात. यानंतर आहे बेटा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8, रीड द स्टेटमेंट अँड आन्सर अकॉर्डिंगली. खाली दिलेले जे स्टेटमेंट आहेत, जे वाक्य आहेत, ते तुम्हाला प्रॉपरली वाचायचे आहेत आणि त्याच्या बेसिसवर तुम्हाला आन्सर द्यायचे आहेत. तर हा जो क्वेश्चन आहे बेटा, हा असणार आहे आपला लेसन नंबर 6. लेसन नंबर 6चं नाव आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. त्यामध्ये आपण ॲनिमलचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीने केलेलं आहे हे सर्व बघितलेलं आहे. तर नंतर आहे बेटा आपला नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन, म्हणजेच की क्वेश्चन नंबर 4. यामध्ये क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो असतो बेटा 5 मार्क्ससाठी आणि तुम्हाला 2 क्वेश्चन दिलेले असतात. 2 मधला कोणताही एक तुम्हाला या ठिकाणी सॉल्व करावा लागतो. तर पहिला आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स बेस्ड ऑन ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम्स. तर खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहे. कशाच्या आधारावर? मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमच्या आधारावर तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी द्यायची आहेत. तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम हा जो टॉपिक होता हा आहे आपला लेसन नंबर 3 मधला, लेसन नंबर 3, ज्याचं नाव आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. तर हा क्वेश्चन आपला असणार आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 मधला. यानंतर आहे क्वेश्चन नंबर 4 मधला 2, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन बेस्ड ऑन इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे हा आपल्याला इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन आणि बायोडायव्हर्सिटी या दोन्हीच्या आधारावर दिलेला आहे. तर यामध्ये सुद्धा 3 सब क्वेश्चन्स आहे. पहिला आहे कंप्लीट द फ्लो चार्ट. तर यामध्ये तुम्हाला एक फ्लो चार्ट कंप्लीट करायचा आहे. हा क्वेश्चन सुद्धा तुमचा आहे लेसन नंबर 4 मधला. यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा आहे बायोडायव्हर्सिटी, तो सुद्धा लेसन नंबर 4 मधला आहे. आणि शेवटचा जो प्रश्न आहे तो सुद्धा लेसन नंबर 4 मधला या ठिकाणी दिलेला आहे.